हॅलो फ्रेंड्स, मी हर्षस किचन मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे। आज हर्षस किचनमध्ये बनलं होतं वाळवणीच्या वड्या असतात मुगाच्या, त्याची भाजी एकदम टेस्टी लागतात। आणि आपल्या क्लाउड सर्व्हिसमध्ये म्हणजे आपल्याकडे हर्षस किचनमध्ये मुगाच्या वड्या अवेलेबल आहे सेलसाठी। तुम्हाला प्लेन वड्यासुद्धा मिळणार, मेथीच्या वड्या, पालक वड्यासुद्धा मिळणार। तर तुम्हाला लागत असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता। मी पुढे कॉन्टॅक्ट नंबर प्रोव्हाइड केला आहे। चला तर वड्या घेतल्या आहे आपण। वड्या जेवढ्या लागतात तेवढ्या घ्यायच्या आणि त्या थोड्या दगडाने म्हणजे बत्त्याने थोड्या क्रश करून घ्यायच्या, म्हणजे त्या शिजायला सोप्या जातात। एकदम टेस्टी बनते या वड्या वाळवणीच्या, एकदम छान लागतात। हे पारंपरिक वड्या या पारंपरिक वड्या पुष्कळ म्हणजे आपल्या पूर्वजांपासून या वड्या करायची पद्धत आहे। एकदम टेस्टी लागतात अशा वड्या। तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की करून पहा। चला तर सगळ्यात पहिले वड्या आपण क्रश करून घेऊया। पहा, अशा प्रकारे बारीक मी क्रश करून घेतला आहे। याकरिता आपण मोठ्या आकाराचा कांदा घ्यायचा, टोमॅटो घ्यायचा, चांगले बारीक कट करून घ्यायचं। कांदा आणि टोमॅटो यामध्ये आपण वापरणार आहे कसुरी मेथी, वापरणार आहे अद्रक लसूणची पेस्ट वापरणार आहे। सगळ्यात पहिले कांदा आपण कट करून घ्यायचा छान प्रकारे। फ्रेंड्स, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि फ्रेंड्ससोबतसुद्धा व्हिडिओ शेअर करा। आणि आपण क्लाउड सर्व्हिस सुरू केली आहे नाशिकमध्ये, तर जर तुम्ही नाशिकमध्ये असाल तर तुम्ही ऑर्डर नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि या वड्या, पापड, मुगाचे पापड, बीट पापड, मुगाचे, तांदळाचे पापड आणि नागलीचे पापड तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकता, ते पण अवेलेबल आहे। चला तर 2 चम्मच आपण तिखट घ्यायचं, 1 चम्मच गरम मसाला, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच धनिया पावडर आणि 1.5 चम्मच छोटा मीठ घ्यायचं। याच्यामध्ये कसुरी मेथी वापरणार आहे, अद्रक लसूणचा पेस्ट वापरणार आहे सगळ्यात, आणि खोबऱ्याचं पावडर बारीक करून। सगळ्यात पहिले कढई चढवायची गॅसवर, त्यामध्ये टाकायचं तेल, तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकायची। मोहरी तळतळली की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे जिरं, त्यामध्येच आपण कांदा टाकून घ्यायचा आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकायची। ती छान आपलं गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला सगळ्यात पहिले भाजून घ्यायचं आहे। आणि हे भाजणं महत्त्वाचं आहे, कारण की याच्यानेच आपला भाजीला फ्लेवर येत असतो। याच्यामध्येच आपण आपण खोबरं पहिले भाजून घेतलं आणि त्याचं पावडर करून घेतलं, ते टाकलं आहे 1 चम्मच। आणि जो मसाला काढला होता कॉमन बेसिक मसाला, तो टाकायचा तिखटाचा। आणि याच्यामध्ये ते मसाला भाजला की त्याच्यामध्येच आपण टाकणार आहे टोमॅटो टाकला की याच्यामध्ये आपण 1 कप पाणी टाकायचं, म्हणजे मसाला जळला नाही पाहिजे म्हणून। ज्या वड्या आपण क्रश करून घेतल्या होत्या मूग डाळीच्या, त्या टाकायच्या। मसाल्यामध्ये आपण 2 मिनिटांसाठी भाजून घेणार आहे। आणि याच्यामध्ये पाणी जास्त लागणार आहे आपल्याला, कारण की वड्या शिजायला पाणी जास्त लागते। त्याच्यामध्येच आपण 2 ग्लास पाणी टाकणार आहे। आणि हे पहिले मोठ्या फ्लेमवर गॅसच्या पहिले याला बॉईल काढून घ्यायची, उकळी काढून घ्यायची, आणि मग मीडियम फ्लेमवर, बारीक फ्लेमवर, लहान फ्लेमवर ही भाजी शिजू द्यायची। जेवढी ही कमी फ्लेमवर भाजी शिजेल तेवढं टेस्ट याची छान येते, एकदम टेस्टी बनतात। याला किमान 15 मिनिट लागतात, असं हाताने प्रेस करून पाहायचं, म्हणजे भाजी आपली शिजली आहे। भाजी शिजली की याच्यामध्ये आपण कसुरी मेथी टाकायची वरून। एकदम टेस्टी आणि फ्लेवरफुल बनते। अशा प्रकारे तुम्ही पारंपरिक वड्याची भाजी नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि ऑर्डर करायची असेल तर मी कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, तर ऑर्डर करू शकता। धन्यवाद।